आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। बातम्या 9 सेकंदात पाहूया। काल राज्यामध्ये आढळलेल्या 86 नवीन कोविड रुग्णांपैकी 26 मुंबईत, 9 ठाण्यात तर 6 नवी मुंबईत आणि प्रत्येकी 1 कल्याण आणि उल्हासनगरमधील राज्यातील मृत्यूंपैकी 1 रुग्ण हृदयरोग आणि सीओपीडीने ग्रस्त होता। वसईतल्या खोचीवाडा परिसरातील 42 वर्षीय विनीत केडी या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू। वसईकरांमध्ये भीतीचं वातावरण। कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, राज्यातील मृतांची संख्या 14 वर, देशातील एकूण रुग्णांची संख्या 4024 वर पोहोचली। गुजरातमध्ये कोरोनाचा धोका वाढला, गेल्या 24 तासात 108 नवीन रुग्ण आढळले, एका रुग्णाचा मृत्यू, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क। देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ, सक्रिय रुग्णांची संख्या 4000च्या पुढे, आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू। नाशिकमध्येही कोरोनाचा शिरकाव, माजी खासदार हेमंत गोडसेंना कोरोनाची लागण, गोडसे होम क्वारंटाईन, मागच्या 2 दिवसांपासून त्यांना त्रास जाणवत होता। मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील 5 टोल नाक्यांवर हलकी वाहनं, शालेय बसेस आणि एसटी बसेस टोल मुक्त, टोल माफीचा कालावधी 17 सप्टेंबर 2029 पर्यंत वाढवण्यास बैठकीत मान्यता। मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी गावातील गर्भवती महिलेची गळफास घेत आत्महत्या, तर 4 चाकी आणि पैशाच्या हव्यासासाठी सासरच्यांनी आपल्या मुलीची हत्या केल्याचा आशा राणी भोसलेच्या कुटुंबियांचा आरोप। सोलापुरातील आशा राणी भोसलेच्या आत्महत्येप्रकरणी पती पवन भोसलेला अटक, तर सासरा आणि सासू अद्याप फरार। आशा राणीनं आत्महत्या केली त्यावेळी ती 3 महिन्यांची गर्भवती होती, अशी ही माहिती। जेसीबी विक्री प्रकरणी इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात, म्हाळुंगे पोलिसांनी बँकेच्या कायदेशीर विभागाला आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले। शशांक आणि लता हगवणेनं येळवंडे यांची 11,70,000ची फसवणूक केल्याचा आरोप आहे। शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशीची मागणी सत्ताधारी आमदारच करतात, मग विरोधक गप्प का? भाजपचे आमदार संदीप जोशींचा सवाल, बोगस शालार्थ आयडी तयार करून राज्यभर हजारो शिक्षकांच्या बोगस नियुक्त्या, संदीप जोशींचा दावा। कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावाचा अनोखा उपक्रम, जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरपट्टी पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय। ही घरपट्टी सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनातून भरली जाईल। मराठीचा टक्का वाढवण्यासाठी अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील गणोरे गावच्या ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय। जे पालक मुलांना शिर्डी जिल्हा परिषद शाळेत पाठवतील त्या पालकांना घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याचा अभिनव निर्णय। 11वी प्रवेशाच्या अल्पसंख्याकांच्या कॉलेजातही आरक्षण, अल्पसंख्याकांच्या कॉलेजामध्ये एससी एसटी ओबीसी कोटा जोडला। अल्पसंख्याक संस्था कॉलेजात अल्पसंख्याकांना 50% आरक्षण, एससी एसटी आणि ओबीसी कोटा जोडल्यानं आरक्षण 86% आलं। पुण्यातून अटक करण्यात आलेल्या प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळेच्या चौकशीतून शहरी नक्षलवादाचा छुपा चेहरा उघड। 2017 ते 2025 या काळात पुणे आणि रायगड जिल्ह्यात आदिवासी शिक्षक म्हणून उजळ माथ्यानं तो फिरत असल्याचं समोर। छत्रपती संभाजीनगरमधील दरोडा प्रकरणी उद्योजक संतोष लड्डा यांना 5.5 किलो सोनं खरेदी केल्याच्या पावत्या पोलिसांनी दिल्या। आयटीआरमध्येही 8 किलो सोनं दाखवल्याचे पुरावे दिले। आतापर्यंत या प्रकरणात 12 आरोपींना अटक। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत वाढती खतखत, उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी पत्रकार परिषद घेणार। बडगुजर पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। महाराष्ट्र हितासाठी कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यास तयार, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य। अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी, खात्याला वेळेत निधी मिळत नसल्याची शिंदेंकडे तक्रार केली। एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 60% वाढ, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। महागाई भत्ता वाढीमुळे मासिक सुमारे 19 कोटींचा आर्थिक भार वाढणार। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर 8 जूनपासून बच्चू कडूंचं आंदोलन। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथं कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार। पुण्याहून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यास आलेल्या 50 पर्यटकांवर आग्या मोहोळाच्या माशांचा हल्ला। मधमाशांनी चावा घेतल्यानंतर पर्यटकांची जीव वाचवण्यासाठी सर्वत्र पळापळ। कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजनांची आखणी। 676 कर्मचाऱ्यांचा रेल्वे मार्गावर दिवस रात्र वॉच।
मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची हजेरी. सकाळी सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. 10 ते 12 जून नंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. तसंच काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली असल्यानं पेरणीची राहिलेली कामं पूर्ण करता येतील. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खालापूर परिसरात चिखलाचं साम्राज्य. वाहनं घसरण्याची शक्यता. अवैध माती वाहतूक करणाऱ्या डंपरमधून माती सांडल्याचा प्रकार समोर. नाशिकच्या मालेगावातील गिरणा नदीवरील पुलावरून उड्या मारत टवाळखोरांची स्टंटबाजी. यातील बहुतांश मुलं अल्पवयीन. गेल्या वर्षी अशीच स्टंटबाजी करताना एकाचा मृत्यू झाला होता. मुंबई विमानतळावरून 8 कोटी रुपयांचा गांजा जप्त. कस्टम अधिकाऱ्यांकडून बँकॉकवरून आलेल्या तिघांना अटक. आरोपींकडून 8.6 किलोग्राम हायड्रोपोनिक गांजा जप्त. नवी मुंबईतील घणसोली डेपोमध्ये बसला आग. 2 बस आगीत जळून खाक. दुरुस्तीसाठी इलेक्ट्रिक बस घणसोली डेपोमध्ये उभी करण्यात आली होती. ठाण्यातल्या कोळशेत साकेत रस्त्यावर वाहतूक कोंडी. साकेत ब्रिजजवळ भंगार घेऊन जाणारा टेम्पो दुभाजकाला धडकून अपघात. आधार नोंदणी केंद्र मिळवून देतो म्हणत हिंगोलीतील तरुणांची लाखो रुपयांना फसवणूक. महाआयटीच्या जिल्हा समन्वयकानं फसवणूक केल्याची तक्रार. जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचं आश्वासन. धाराशिवमध्ये पोहायला गेलेल्या 2 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू. उमरगा तालुक्यातील गणेशनगर इथली घटना. रत्नागिरीच्या राजापूरमधील घेरा यशवंत किल्ल्याचं नवीन बांधकाम कोसळलं. बांधकामाचा दर्जा राखला गेला नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये महाविकास आघाडीचं बोंब मारो आंदोलन. नव्या बसस्थानकाच्या छताला अवघ्या 1 महिन्यातच गळती लागल्यानं महाविकास आघाडी आक्रमक. जळगावच्या मुक्ताईनगरजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा अपघात. 2 प्रवाशांचा मृत्यू तर 15 ते 20 जण जखमी. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मुख्य मार्गावर वाघांचे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी पर्यटकांचा गोंधळ. जीव धोक्यात घालून गाडीतून उतरून वाघाच्या जवळ जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न. भिवंडीमध्ये एटीएस छाप्याप्रकरणी बोरिवलीतील गावातील काही तरुण तुर्कीमध्ये जाऊन आल्याचा तपास यंत्रणेला संशय. तुर्कीशी संबंधित कागदपत्र तपास यंत्रणांना मिळाल्यामुळे संशय. ठाण्यातील पडघामध्ये सोमवारी महाराष्ट्र एटीएस आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 19 मोबाईल जप्त. मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्याची शक्यता असल्यानं ते फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले. भिवंडीतल्या बोरिवलीमध्ये शरीयते अल शाम नावाचं छुपं मॉडेल इस्लामिक राज्य घोषित करून 15 तरुणांना मंत्र्यांसारखे अधिकार असल्याचा दावा. देशाविरुद्ध कृत्य करण्यासाठी मुस्लिमांना प्रभावित करण्याचा प्रयत्न. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या आरोपीनं पोलिसांवर पिस्तूल रोखली. पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केल्याची माहिती. विशाळगडावर बकरीद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. 7 आणि 8 जून रोजी नियम आणि अटींचे पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी दिली. बकरीद निमित्त मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं रक्तदान अभियान. धार्मिक सद्भाव, वैज्ञानिकता आणि मानवता वृद्धिंगत करण्यासाठी मागच्या 15 वर्षांपासून राज्यभरात राज्यस्तरीय रक्तदान अभियान सप्ताह राबवला जातो. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील डोनगावमध्ये बैलगाडीवरून नवरदेवाची वरात आली. वराडीही सजवलेल्या बैलगाड्यांसह मंडपात. आजच्या मॉडर्न काळात रंगलेल्या या पारंपरिक विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा. हिंगोली जिल्ह्यामध्ये 42,000 हेक्टरवर हळदीची लागवड होणार. बाळासाहेब ठाकरे हाऊस संशोधन केंद्रामध्ये 2 लाख हळदीच्या रोपाची निर्मिती. रामलल्लाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक अयोध्येत. प्राणप्रतिष्ठेमुळे भाविकांची गर्दी वाढली. दिल्लीतील सरकारी शाळांच्या बांधकामामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना एसीबीची नोटीस. ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक. त्या बैठकीमध्ये सगळ्या मंत्र्यांना ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता. ट्रम्प यांचा फोन आला आणि पंतप्रधान मोदींनी लगेच शरणागती पत्कारली. इतिहास साक्षी आहे की भाजप आणि आरएसएसचं हे चरित्र आहे. ते नेहमीच झुकतात. भोपाळमधल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. आशियाई विकास बँकेकडून पाकिस्तानसाठी $800 करोड मंजूर. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आणि सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सुधारण्यासाठी ही रक्कम दिल्याची माहिती. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचं नुकसान. 5 लढाऊ विमानं, एक C-130 विमानाचं नुकसान तर 10 लढाऊ ड्रोन्स पाकिस्ताननं गमावले.
भारतानं हल्ला केलेल्या ठिकाणांची पाकिस्तानकडून यादी जाहीर 8 नव्या ठिकाणांवर हल्ला झाल्याची पाकिस्तानची कबुली. पेशावर, झांग, सिंधमधील हैदराबाद, गुजरावाला, बहावलपूर, अटक आणि छोरवरही हल्ल्याची कबुली. पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी ठार. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर मौलाना अब्दुल अजीजचा मृत्यू. अब्दुल अजीज एसर भारताविरोधी भाषण देण्यासाठी ओळखला जायचा. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली जैसलमेरमधून सरकारी कर्मचाऱ्याला अटक. सीजेएम कोर्टाकडून शकूरला 7 दिवसांची कोठडी. गुप्तहेर शकूर खान माजी कॅबिनेट मंत्री सालेह मोहम्मद यांचा वैयक्तिक सचिव होता. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची इंडिया आघाडीची मागणी. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी 16 विरोधी पक्षांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, तर आप बैठकीपासून दूर. विशेष अधिवेशनाच्या मागणीवरून काँग्रेसमध्ये फूट. पक्षापेक्षा देश मोठा. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचं वक्तव्य, तर काँग्रेसनं सलमान खुर्शीद यांच्याकडून शिकावं भाजपचं मत. भारत जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य शमिका रवी यांची माहिती. जीडीपीच्या मोठ्या असंघटित क्षेत्राचं मोजमाप न करताही भारत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था. ट्रेड वॉरनंतर अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारावर चर्चा होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये शुक्रवारी चर्चा होणार. कर आणि खर्चासंबंधीच्या बिलावरून एलन मस्क यांची डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कठोर टीका. बिलामुळे वित्तीय तूट $6 अब्ज वर जाईल. मस्क यांनी मत व्यक्त केलं. या बिलाच्या बाजूने मतदान केल्याची लाज वाटत असल्याचंही त्यांनी वक्तव्य केलं. गुजरातमध्ये पाकिस्तान सीमेजवळ भारतीय हवाई दलाचा आज मोठा युद्ध सराव. भारताकडून हवाई दलाच्या जवानांसाठी नोटाम जारी. मणिपूरमध्ये पुराचा हाहाकार. लोकांचं स्थलांतर. 1.64 लाखाहून अधिक लोक या पुरामुळे बाधित. नायजेरियामध्ये अचानक आलेल्या पुरामध्ये 200हून अधिक जणांचा मृत्यू, तर शेकडो लोक बेपत्ता. राज्य अधिकाऱ्यांची या पुरासंदर्भात सविस्तर माहिती. ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये मुसळधार पाऊस. अनेक भागात पाणी साचलं. बापूजी नगर परिसरातला व्हिडिओ समोर. आसामच्या नागावमध्ये मुसळधार पाऊस. अनेक भागात पूर परिस्थिती कायम. पुरामुळे जनजीवनही विस्कळीत. ठग लाईफ हा चित्रपट 5 जूनला कर्नाटकात प्रदर्शित होणार नाही. अभिनेता कमल हसन यांनी या संदर्भात माहिती दिली. रशिया आणि युक्रेनमधला संघर्ष पुन्हा पेटला. युक्रेनकडून 72 तासांच्या आत रशियावर मोठा हल्ला. तब्बल 1100 किलो स्फोटकं पाण्याखाली पेरून क्रिमिया पूल उडवला. रफाह शहरातील मदत वितरण केंद्राजवळ इस्रायली सैन्याचा गोळीबार. 27 जणांचा मृत्यू. 90हून अधिक या गोळीबारात जखमी. गाझाच्या बचावकर्त्यांची माहिती. आरसीबीच्या टीमनं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. विराट कोहलीनं सहकाऱ्यांचे आभार मानले. आयपीएलचा हा सीझन विसरू शकत नाही. ट्रॉफीसाठी 18 वर्ष वाट पाहिली, पण ती प्रतीक्षाही मोलाची ठरली. विराटची एक्सपोज. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा विजयी झाल्यानंतर विराट कोहलीला अश्रू अनावर. विजयानंतर कार्तिक मैदानावर नतमस्तक. आपली पत्नी अनुष्काची भेट घेताच विराटला अश्रू अनावर. अनुष्का शर्मानंही तिच्या पतीचा विजय साजरा केला. खेळाडूंना विजयाबद्दल अनुष्कानं अभिनंदन केलं. कोहलीची आरसीबी 2025ची आयपीएल चॅम्पियन. तब्बल 18 वर्षांनी पहिलं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात पंजाबवर 6 धावांनी मात. विराट कोहलीचा आणखी एक विक्रमी पराक्रम. आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक चौकारांचा शिखर धवनचा विक्रम मोडला. विराट कोहली आयपीएलमध्ये आतापर्यंत 771 सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला. आरसीबीचा ऑलराऊंडर कृणाल पांड्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरला. कृणालनं 4 ओव्हरमध्ये 12 डॉट बॉल टाकले, तसंच 2 विकेट्सही घेतल्या. आयपीएलच्या 18व्या हंगामात गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. साई सुदर्शनच्या 15 सामन्यांमध्ये सर्वाधिक 759 धावा. आयपीएलच्या 18व्या हंगामात ऑरेंज आणि पर्पल कॅप गुजरात टायटन्सकडे. प्रसिद्ध कृष्णानं 15 सामन्यांमध्ये 25 विकेट घेत पर्पल कॅप पटकावली. आयपीएल 2025चा व्हॅल्युएबल प्लेअर हा पुरस्कार सूर्यकुमार यादवला. मुंबईचा